सरनामा गौसन. चला, काल आपण सुरू केलं होतं सरनामा शिकायला, बरोबर आहे का? हा, ए बल कोणतरी वरचं नाही ना, थांब नाही बदल. ए दिसाय लोक आता बदल, काय अडचण नाही. थोडं उजळल्याने वाटायले ना. कसं आहे, भन माणूस उन्हात हिंडत आहे. तुमच्यासारखं काय स्क्रब करत नाही, फेशियल नाही, क्लिजिंग नाही. आ एवढं कसं माहित? पार्लरचं दुकान आहे आपलं. बरोबर आहे. आणि राहिली गोष्ट आयलायनरची, लिपस्टिकची, ते म्हणल्यावर लोक माझ्याकडे संशय पाहतील. टाळी. हो ना, तसं काही हुल्या केला ना तर येऊस तर 100 रुपये खिशात जमा होतात बा. नाही, काही गरज नाही, मी काही टाळी वाजवित नाही. चला, असं बदललं ते पुढच्या लागला का त्याचाच मेळ लागला. मागच्या मध्ये नेमकं कशाबद्दल बोलायले नाही. इथे काय गौतमी पाटलाचा कार्यक्रम चालू आहे का? वन्स मोर. सरनामा शिकायचा आहे. चला, कालच्या तासिकेमध्ये आपण सुरुवात केली होती सरनाम्याला, आणि सरनामा शिकवताना सांगितलं होतं की आपल्याकडे दिनांक 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि हा जो उद्दिष्टांचा ठराव होता हा 22 जानेवारी 1947 ला मंजूर झाला. आणि त्या उद्दिष्टांच्या ठरावावरून आपण आपल्या घटनेची उद्देश पत्रिका घेतली. बरोबर आहे. कोणती पत्रिका? उद्देश पत्रिका. मागच्या वेळेस एकानं लिहिता लिहिता लग्न पत्रिका लिहिली होती, कारण त्याचं वय बी झालं तसं आता कशात बी त्याला पत्रिकाच दिसायली. असो, तर आपण ही जी उद्देश पत्रिका आहे संविधान सभेत मांडून 22 जानेवारी 1947 ला उद्दिष्टांच्या ठरावावरून आपण ही उद्देशिका घेतली. यालाच आपण सरनामा, यालाच उद्देशिका, उद्देश पत्रिका किंवा प्रस्तावना म्हणतो. बरोबर आहे. तर हा सरनामा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सरनामा अत्यंत महत्त्वाचा का मानला जातो? कारण आपल्या घटनेची खरी ओळख, आपल्या घटनेची खरी ओळख हे आपल्या सरनाम्यातून दिसते. मग आपण जर सरनामा वाचला तर आपल्या घटनेचं खऱ्या अर्थानं जे स्वरूप आहे, आपल्या घटनेत खऱ्या अर्थानं जे आदर्श येतं, ह्या सर्व गोष्टींचं जे काही परमांश आहे, जे काही सारांश आहे, हा सारांश आपल्याला संविधानाच्या सरनाम्यात दिसतं. तुम्हाला सांगितलं का, एक विधितज्ञ होते ज्यांचं नाव होतं नानी पालखीवाला. हे नानी पालखीवाला संविधानाच्या सरनाम्याचं वर्णन करताना काय म्हणतात? आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाचे ओळखपत्र. म्हणजे खऱ्या अर्थानं घटनेची ओळख ही सरनाम्यातून होते. म्हणून ते आपल्या घटनेच्या सरनाम्याचं वर्णन करताना सांगतात की घटनेचं ओळखपत्र लक्षात घ्या. तर के.एम. मुन्शी बद्दल काल तुम्हाला सांगितलं होतं. के.एम. मुन्शी काय म्हणाले होते? सरनामा हा सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची काय कुंडली आहे. सरनामा काय? सार्वभौम अशा लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली. सार्वभौम, आपल्या देशावरती कोणाचा दबाव, परकीय शक्तीचा प्रभाव नाही. आपला देश लोकशाहीनं बनला. त्याच्यात आपली कोणती आहे लोकशाही? कोणती आहे आपली? अरे आपल्याकडची लोकशाही ही संसदीय लोकशाही आहे. आणि संसदीय लोकशाहीमध्ये सुद्धा आपला भारत हा प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीनं बनलाय. कसा? प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीनं. कारण इथला आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत हे वंश परंपरेनं न निवडता जनतेद्वारा अप्रत्यक्ष निवडले जातात. म्हणजे आपल्या देशाचे जे मालक आहेत, आपल्या देशाचे जे राष्ट्रपती, त्यांची सुद्धा काय होते? निवडणूक होते. लक्षात घ्या, 5 वर्षासाठी. आणि ब्रिटनमध्ये काय? ब्रिटनमध्ये निवड होती का? तिथल्या राष्ट्रप्रमुखांची होती का निवड? नाही. म्हणजे ब्रिटनमध्ये तिथला नामधारी प्रमुख कोण असतो? सम्राट किंवा सम्राज्ञी, म्हणजे राजा किंवा राणी. आणि हे वंश परंपरेने येतात. म्हणून स्वतःला ब्रिटन नावाचा देश प्रजासत्ताक म्हणून घेऊ शकतो का? नाही. ते राजसत्ताक मध्ये येतात. म्हणजे ब्रिटनची लोकशाही संसदीय लोकशाही, पण राजसत्ताक संसदीय लोकशाही हे झालं होतं. म्हणून आपल्याकडे के.एम. मुन्शी काय म्हणतात? सार्वभौम अशा लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली म्हणजे आपल्या संविधानाचा सरनामा. लक्षात घ्या. असं म्हणाले होते की नाही? म्हणाले होते. तर पंडित ठाकूरदास भार्गव यांच्याबद्दल बोललो होतो.
पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणाले होते, सरनामा हा संविधानाचा आत्मा असून खऱ्या अर्थानं संविधानाची काय ती गुरुकिल्ली. सरनामा हा संविधानाचा आत्मा असून खऱ्या अर्थानं संविधानाची काय गुरुकिल्ली आहे. अशा शब्दामध्ये पंडित ठाकूरदास भार्गव हे आपल्या संविधानाचं काय करतात, ओळख करतात. आता घटनाकर्त्याचे मन ओळखणारी किल्ली, घटनाकर्त्याचं मन ओळखणारी किल्ली असा निर्णय किंवा असं जे काही महत्वाचा एक विचार होता, हा विचार 1960 ला देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं मांडला होता. तेव्हा आपल्या सर्वोच्च न्यायालयात एक खटला चालू होता पोरो. या खटल्याचं नाव होतं बेरुबारी युनियन खटला 1960. शिकायचं आपल्या सरनाम्यामध्ये शेवटचा निकाल आहे, म्हणजे शेवटी हे निकाल आपल्याला सांगायचे, लक्षात घ्या. बरोबर, तर लक्षात घ्या. नेक्स्ट त्याच्यानंतर आचार्य जे बी कृपलानी माहिती आहेत आपल्याला, ज्यांनी हंगामी अध्यक्षाची काय केली होती, नावाची शिफारस केली होती. कायमस्वरूपी अध्यक्षाच्या नावाची सुद्धा त्यांनी काय केली होती, शिफारस केली होती. हे आचार्य जे बी कृपलानी सुद्धा काय म्हणतात माहिती ना, कल्याणकारी राज्यांची अचंबित करणारी तत्वे अशा शब्दामध्ये आचार्य जे बी कृपलानी काय करतात, या सरनाम्याचं वर्णन करत असतात. हे आपण काल जवळपास पाहिलेलंच होतं. मग आता हे पाहिल्याच्या नंतर आपण काल काय सांगितलं होतं, हा जो सरनामा आहे, या सरनाम्याच्या प्राधिकाराचे स्रोत कोणते आहेत, भारतीय जनता आहेत, भारताची आदर्श आहेत, मुख्य तत्व आहे. आणि आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये ज्या दिवशी आपण आपलं संविधान स्वीकृत केलं त्या दिवसाचा दिनांक सुद्धा सरनाम्यात नमूद आहे की नाही. शेवटी की नाही, आज आमच्या संविधान सभेने दिनांक 26 नोव्हेंबर वर्ष 1949 रोजी हे संविधान स्वीकृत करून त्याची प्रत स्वतः अर्पण करीत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, शेवटचा पॉइंट की याच्यामध्ये म्हणजे आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये ज्या दिवशी आपण आपलं संविधान स्वीकृत केलं त्या दिवसाचा दिनांक सुद्धा संविधानाच्या सरनाम्यात नमूद केलेला आहे. बस, मग आता हे सरनाम्याबद्दल बोलताना आणि संविधानाच्या सरनाम्याबद्दल लिहिताना आपल्याला काय सांगायचं पोरो, हा जो आपला सरनामा आहे, तर सरनामा पाहताना याची काल आपण सुरुवात सांगितली होती. सुरुवात झाली होती, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द, चौथा शब्द, पाचवा शब्द. बस, हे जे आहेत ना, हे आपल्या भारतीय संघाचे आणि घटनेचे काय ते आदर्श आहेत, काय ते आयडियल्स आहेत प्रकारचे. बस, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. आपला राष्ट्र कसं आहे, परकीय शक्तीचा प्रभाव आहे का, बाह्य शक्तीचा प्रभाव आहे का, नाही. म्हणजे सार्वभौम या शब्दाचा अर्थ असतो कोणाचाही दबाव नसणे. आणि याच्या बरोबर याच्यात अजून कशाचा समावेश होतो, आपल्या देशाचा एखादा भूखंड आपण मित्र राष्ट्राला देऊ शकतो किंवा एखाद्या मित्र राष्ट्राकडून एखादा भूखंड घेऊ शकतो. म्हणजे जमिनीच्या तुकड्याची अदलाबदल करण्याचा अधिकार सुद्धा आपल्यालाच आहे. कुणाला विचारून करता येतं का, नाही. विचारून करता येईल का, नाही. म्हणून लक्षात घ्या, सार्वभौम म्हणजे भारताच्या भूखंडाच्या बाबतीतले सुद्धा अधिकार आपल्याकडे दिलेले आहेत सार्वभौम या शब्दाचे. नंतरचा शब्द होता समाजवादी. आता आपला समाजवाद हा लोकशाहीवर आधारलेला असून आपल्या समाजवादाचे जे विचार आहेत हे गांधीवादी विचारांकडे झुकलेले आहेत. बरोबर आहे का. आता समाजवादी हा मूळचा शब्द नाहीये आपल्या संविधानाच्या सरनाम्यात. हा समाजवादी शब्द होता का अगोदर, नंतर आपण घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्तीने काय केलं, हा शब्द आपल्या संविधानाच्या सरनाम्यात आपण काय केला, अंतर्भूत केला, म्हणजे समाविष्ट केला. कोणता शब्द, पुढचा शब्द कोणता आहे, सार्वभौम समाजवादी. आता धर्मनिरपेक्षच्या बाबतीत सांगितलं की धर्मनिरपेक्ष नावाचं आपलं राष्ट्र आहे. आपला देश कसा आहे, धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे धर्माच्या बाबतीत संविधान आणि आपली संसद तटस्थ आहे. आपल्या देशाचा एखादा धर्म अधोरेखित आहे का, किंवा अमुक एखाद्या धर्माला आपल्या देशाचा राष्ट्रीय धर्म म्हणून आपण अधोरेखित केलं का, एखाद्या धर्माला अधिकृत केले का, नाही. हा, पण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याचं, धर्माचा प्रचार करण्याचा, धर्माचा प्रसार करण्याचं, एवढंच काय, धर्माचं मुक्तपणे आचरण आणि प्रकटीकरण करण्याचा अधिकार आहे की नाही. म्हणजे एखादा हिंदू व्यक्ती असेल तर मंदिरात जाऊ शकतो, त्याच्यानंतर मुस्लिम व्यक्ती असेल तर मस्जिदमध्ये जाऊ शकतो, नमाज पढू शकतो, आपल्याला विहारामध्ये जाता येतं, प्रतिज्ञा म्हणता येत. म्हणजे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं आचरण करता येतं, प्रकटीकरण करता येतं. कारण धर्म ही खाजगी व्यक्तीपुरती खाजगी बाब आहे, पण देशाच्या विकासामध्ये धर्म येता कामा नये. देशाचा मात्र कोणताही अधिकृत धर्म आहे का, सर्व धर्मांना समान त्या ठिकाणी लेखण्यात आलेले आहे. कोणताही धर्म तुच्छ आणि कोणताही धर्म उच्च असं मानले का, एखादा धर्म लहान किंवा मोठा असं मानले का, नाही. सर्व धर्माच्या लोकांना समान त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे, सर्व धर्माच्या लोकांना समान मानण्यात आलं. सर्व धर्म समभाव ही कन्सेप्ट आपल्याकडे रुजवण्यात आलेली आहे.
म्हणून सार्वभौम हा शब्द, सार्वभौमच्या नंतर समाजवादी आणि समाजवादी नंतर धर्मनिरपेक्ष. पुढचा शब्द काय होता? कोणता शब्द आहे? लोकशाही. आता लोकशाहीच्या बाबतीत तुम्हाला मी काल सांगितलं होतं, लोकशाहीच्या बाबतीत काय सांगितलं होतं? आता आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या बाबतीत सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. आता आपल्याकडे लोकशाही म्हणजे जगात प्रत्येकच राष्ट्राकडे काय आहे ना, प्रत्येकाकडे काय लोकशाही आहे. आता मुळात लोकशाही शिकवताना तुम्हाला लोकशाहीचे मी प्रकार सांगितले होते. लोकशाहीचे प्रकार किती होते? लोकशाहीचे प्रकार किती होते? दोन होते लोकशाहीचे, प्रत्यक्ष लोकशाही आणि झालं होतं का आपलं हे? हा, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीला आणि अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीलाच आपण काय म्हणाल होतो अजून? प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही. कोणती लोकशाही? प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही. मग आज घडीला आपण आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही. कोणती लोकशाही आहे? अप्रत्यक्ष लोकशाही. बरोबर आहे. आपल्याकडे कोणती लोकशाही आहे? अप्रत्यक्ष लोकशाही. लक्षात घ्या. आता अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात आपल्याकडे. कोणते? संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. मग या दोघांपैकी आपल्याकडे कोणती लोकशाही? कोणती लोकशाही? संसदीय लोकशाही. कोणती लोकशाही आहे? संसदीय लोकशाही. मग आता संसदीय लोकशाहीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रकार सांगितले होते दोन. कोणते? प्रजासत्ताक संसदीय लोकशाही. कोणते? प्रजासत्ताक संसदीय लोकशाही आणि राजसत्ताक. मग आता ब्रिटनमध्ये कोणती लोकशाही आहे? राजसत्ताक. आणि आपल्या भारतामध्ये लोकशाही म्हणजे आपली लोकशाही प्रजासत्ताक संसदीय लोकशाही. कशावरून प्रजासत्ताक संसदीय लोकशाही? कारण आपल्या भारताचे राष्ट्रपती सुद्धा निवडणुकीच्या माध्यमानं निवडले जातात निश्चित काळासाठी. कारण निश्चित काळ म्हणजे राष्ट्रपतींचा कार्यकाळ. ब्रिटनमध्ये तिथला सम्राट, तिथली सम्राज्ञी ही वंश परंपरेने येते. निवडणुकीने येते का? नाही. निवडणुकीने येते का? नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये ब्रिटनचा सम्राट म्हणजे ब्रिटनचे जे घटनात्मक प्रमुख असतात, हे ब्रिटनचे घटनात्मक प्रमुख पोटातून येतात आणि आपला राज्य हा मतपेटीतून येतो. असं का म्हटलं जातं? कारण मतपेटीतून म्हणजे आपल्या राष्ट्रपतींची निवडणूक होते आणि त्यांची वंश परंपरा चालते. काय चालते? वंश परंपरा. चला, हे झालं होतं आपल्याकडे. क्लिअर? म्हणजे आपल्याला कळाला अर्थ कशाचा? संसदीय लोकशाही तर समजलं, पण आपल्याला लोकशाही प्रजासत्ताक नावाचा शब्द कळाला. बरोबर आहे? प्रजासत्ताक कळालं. चला नेक्स्ट. पुढचा शब्द काय? अरे प्रजासत्ताक म्हणजे आपलं गणराज्य. ते एकच शब्द झालं. चला त्यानंतर संविधानाचा सरनाम्यामध्ये पुढे काय? आपल्याला दर्जाची आणि संधीची काय दिलेली आहे? दर्जाची आणि संधीची समानता आहे. एवढंच नाही, आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे न्याय दिलेत. किती प्रकारचे? 3 प्रकारचे न्याय दिलेत. आता 3 प्रकारचे न्याय कोणकोणते? क्रमांक 1, पहिला न्याय कोणता? हे बघा, आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे न्याय दिले. सामाजिक न्याय, शाबास, सामाजिक न्याय, नंतर आर्थिक न्याय, नंतर आता मागच्या वेळेस आपल्याकडे कंबाईंड मध्ये MPSC ने प्रश्न विचारला होता, संविधानाच्या सरनाम्यात न्यायांचा दिलेला योग्य तो क्रम लावा. नुसता क्रम लावायचा आहे. शब्द सगळ्या पोरायला पाठ. कोणते? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायच नाहीये. हे काय आपल्याला दिलेले न्याय, तर पोरायला याचा क्रमच लावता येणं. आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, मग राजकीय न्याय. का मग राजकीय न्याय, सामाजिक न्याय, मग आर्थिक न्याय? का मग अगोदर सामाजिक न्याय, मग राजकीय न्याय, शेवटी आर्थिक न्याय? क्रमच नाही. अरे अगोदर सामाजिक, नंतर आर्थिक आणि शेवटी राजकीय न्याय. हे न्याय सुद्धा आपल्याला मिळालेत. मग हे आदर्श न्यायाची तत्वे आपण कोणत्या देशाकडून घेतलीत? हे जी काही न्यायाची तत्वे आहेत, ही न्यायाची तत्वे आपण कोणाकडून घेतलीत? नाही, ब्रिटनकडून नाही. बरोबर, इकडून कोणतरी सांगितले. अगदी बरोबर आहे, रशियाकडून. ही जी काही न्यायाची तत्वे कोणाकडून घेतली? आपण रशिया नावाच्या देशाकडून घेतली. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. चला झाले न्याय. त्यानंतर पुढे काय आपल्याकडे? आपल्याला स्वातंत्र्य सुद्धा दिलेत. संविधानाच्या सरनाम्यामध्ये आपल्याला 5 स्वातंत्र्य. किती? संविधानाच्या सरनाम्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेत विद्यार्थी मित्रांनो. मग आता हे जे 5 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेत ना, मग हे 5 प्रकारचे स्वातंत्र्य कोणते आहेत?
चला मग आपण पाहूया ते 5 प्रकारचे स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य बघा कोणकोणते आहेत. क्रमांक 1, आता 5 स्वातंत्र्यापैकी मी एक स्वातंत्र्य सांगितलं, 4ला 4 स्वातंत्र्य तुम्ही मनानं सांगता मला माहिती आहे. आणि पहिलं स्वातंत्र्य विचार. बघा पहिलं स्वातंत्र्य विचार. दुसरं अभिव्यक्ती. हो थांब जरा असं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास. हो हे पाहिजे इथं लिहिलं झालं. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. अरे राज्यसेवेला एकदा प्रश्न आला होता. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आपल्याला किती स्वातंत्र्य दिलीत? किती? 5. बरोबर आहे का? तर कोणकोणते आहेत? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य. हे सगळे काय आहेत आपले स्वातंत्र्य. संविधानाच्या सरनाम्यात किती स्वातंत्र्य येते मग? हे 5 स्वातंत्र्य आहेत. पोरो हे स्वातंत्र्य मर्यादित की अमर्यादित? तर हे स्वातंत्र्य अमर्यादित नाहीत, मर्यादित बी नाहीत, ते गुणात्मक स्वरूपाचे. मुद्दामच म्हणालो असं मी. आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये जे स्वातंत्र्य ते कसे आहेत? गुणात्मक स्वरूपाचे, अमर्याद स्वातंत्र्य काही नाहीयेत. आणि विचार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वासाचं स्वातंत्र्य, श्रद्धेचं स्वातंत्र्य अंधश्रद्धेचं आहे का? नाही. अंधश्रद्धेचं आहे का? नाही. आज आपण बघितलं, आज बी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज बी अंधश्रद्धा बघायला भेटते. आपण पाहिलं असेल अनेक वेळा आपण बघितलं, सह्याद्रीच्या पायथ्यापाशी, सातपुडा पर्वताच्या पायथ्यापाशी आज बी आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा असते. बरोबर आहे का? एखादा आजार झाला की आपण म्हणतो देवाचा प्रकोप आहे, देवीचा प्रकोप आहे. कुठल्याही प्रकारे एखाद्या हॉस्पिटलला न नेता आपण काय करू? घरी त्याचे काय करतो? उपचार करतो पारंपरिक जुन्या पद्धतीचे. बरोबर. एखाद्याला साप चावला, मिरची खाऊ घाला. साप चावला, कडुलिंबाचा पाला खाऊ घाला. बरोबर आहे. त्याला पुन्हा विचार कसं वाटेल? आता त्याला साप चावला म्हणल्याच्या नंतर माणूस जरा घाबरते की नाही? घाबरल्याच्या नंतर त्याला काही सुधरतच नाही. म्हणजे किती बी त्याला चटणीचे बोकणे हाणायला लावले तरी त्याला मेळ लागणार नाही, साप चावलेला असतो. बरोबर की नाही? ही स्थिती लक्षात घ्या. मग याच्यापेक्षा काय करायचं? अशा वेळी प्रथमोपचार करून जवळच्या नजीकच्या एखाद्या रुग्णालयामध्ये त्या काय करायचं? रोग्याला पण, पेशंटला काय करायचं? भरती करायचं, म्हणजे दाखल करायचं. नाही बरोबर आहे, भरती म्हणून दाखल म्हणून काय अडचण नाही. बरोबर आहे. आता तर तसं काल आज 2 दिवसाची गोष्ट आहे, तुम्हाला माहित असेल. सध्या 2 दिवसाची गोष्ट आहे माहिती आहे का? 2-3 दिवसाची. आता लोकांचा तर दवाखान्यावरचा पण विश्वास सोडायला जावा की नाही जावा. कारण सध्या तुम्हाला माहिती आहे चर्चेतले मुद्दे आहेत आपल्याकडे. आपल्या संभाजीनगरच्या रुग्णालयाची काय स्थिती आहे घाटीमध्ये पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहिलं नांदेडची गोष्ट आहे. 3 दिवस झाले पाहिलं असेल. एका दिवसामध्ये किती लोक मरण पावतात माहिती आहे का? 18. तिथला ढिसाळ कारभार आहे. कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही. 2 अपुरा. तिथं जे काय औषध पुरवठा आहे, औषध पुरवठा ज्याला आपण मेडिकल म्हणून, हा औषधाचा मेडिकलचा पुरवठा पण तिथं कमी झाला आहे. एवढंच काय, घाणीचं साम्राज्य पसरलंय, डॉक्टरांची कमतरता पडली आहे. हे जे काही शासकीय रुग्णालय आहेत पाहिलं असेल 2-3 दिवस. संभाजीनगरला मला वाटतं 17 का 18 व्यक्ती दगावले होते काल परवापणे. नांदेडला ही स्थिती आहे. बरोबर. म्हणजे त्यामुळे शासकीयमध्ये कोणी जायला तयार नाही. हे शासनाच्या लक्षात यायला पाहिजेत. नाही तर कसं आहे, गोरगरीबांना लोकांसाठी आपण काय करतो? शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन काय करतो? उपचार करून घेतो. बरोबर नाही? आता आपली स्थिती बघा ना. जर एखाद्या परभणीसारख्या, हिंगोलीसारख्या ठिकाणी जर समजा एखाद्या डॉक्टरांनी घेतलं नाही तर आपल्याकडे काय करतात? नांदेडला पाठवतात, संभाजीनगरला पाठवतात. बरोबर की नाही? आपण तिथं जातो. पण तिथं जाऊन जर आपल्याला हव्या त्या सेवा मिळत नसतील, हव्या त्या सुविधा आपल्याला उपलब्ध होत नसतील, तर विश्वास कोणावर ठेवायचा? मग याच्याकडे लक्ष कोणाचं द्यायला पाहिजे? शासनाचं. आणि तसं तर आपल्याला राज्यघटनेत शिकायचं आहे. मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे नावाचा एक भाग आहे आपल्या संविधानामध्ये. कितव्या क्रमांकाचा? 4था. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे नावाचा एक आपल्याकडे काय माहिती आहे का पॉइंट आहे. आणि त्यात राज्य धोरणाची म्हणजे काय असतात? हे धोरणाची तत्वे म्हणजे काय असतात? कल्याणकारी शासनाची मार्गदर्शक तत्वे म्हणतो याला आपण. काय म्हणतो? कल्याणकारी शासन. अरे जनतेचं कल्याण व्हावं यासाठी ही तत्वे आपल्या घटनेमध्ये टाकलेत. बरोबर. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी बी सांगितलं होतं की या तत्वांची योग्य अंमलबजावणी झाली तर हा भारत या पृथ्वीवरचा स्वर्ग होईल. तर आपल्या राजकीय नेत्यांना स्वर्ग तर काही करायचा नाही, नरक मात्र करायचं आहे. कारण मार्गदर्शक तत्वे म्हणजे एका अर्थानं हे राज्य संस्थेची कर्तव्यच आहेत. बरोबर की नाही? म्हणजे राहणीमानाचा दर्जा सुधारणे, मानवी वातावरणाची हमी देणे, आरोग्याच्या सेवा सुविधा पुरवणे हे राज्य संस्थेची कर्तव्य आहेत. पण तसे व्हायलेत का? ज्याचे त्याचे राजकारणामध्ये बिलकुल आहेत. माझं तर म्हणणं माहिती आहे का, शासनाने थोड्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. आता खरं तर आज एक पॉईंट मांडायला पाहिजेत आपण. कोणता?
हे जी म्हातारी माणसं आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत ना, म्हातारी माणसे ज्यांना आता एसटी बस मोफत आहे प्रवास, म्हाताऱ्या महिला असतील किंवा मग पुरुष असतील, ह्या सर्वांच्या मोफत बसच बंद करायला पाहिजेत. मी या मताचा आहे. बरोबर, म्हातारे माणसं आहेत ना, यांची मोफत बस सेवा बंद करायला पाहिजे. तर त्यांना काही मोफत द्यायचं असेल तर त्यांना मोफत काय द्यायला पाहिजेत? रुग्णालय, हॉस्पिटल मोफत करा, दवाखाने त्यांना काय करा? मोफत करा. आणि जर बस मोफतच करायची असेल, बस मोफतच जर करायची असेल तर ती आपल्या शाळा शिकणाऱ्या मुलांना, मुलींना करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांना ते बस मोफत करायला पाहिजेत. कारण बसची गरज कुणाला आहे? शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आहे. आणि हॉस्पिटलची गरज कुणाला आहे? म्हाताऱ्या माणसासाठी. कधी कधी मला कळतच नाही, आपलं सरकार घेऊन करते काय कारभार. म्हणजे एखादा निर्णय घ्यायच्या अगोदर जराशी पोटात टाकते सरकार आणि नंतर कारभार करतंय. जेला बसची गरज नाही. मला सांगा, 60, 65, 75 वर्ष झालेल्या म्हाताऱ्यांना बसची काय आवश्यकता फारशी आहे का? नाही. घरामध्ये बसायचं. त्यांना आवश्यकता खरी कशाची आहे? दवाखान्याची आहे. म्हणून त्यांना दवाखाना मोफत असला पाहिजेत. आणि शाळेच्या मुलांना काय पाहिजेत? बस मोफत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांना सुद्धा असली पाहिजेत. 1000 रुपये नावाचा डीडी आपल्याकडून घेतात ना, आणि सेंटर कुठे देतात? नागपूर, अमरावती. मग करायला काय पाहिजे शासनानं? अमरावती नाही, नागपूर नाही, मला माझं म्हणणं आहे ना, सेंटर गोव्यात बी द्या. पण जसे 1000 रुपये घ्यायलेत ना, जसे तुम्ही 1000 रुपये घ्यायलेत ना डीडीच्या नावाखाली, तर हे 1000 रुपये घेऊन त्या पोराला काय करा, मग गोव्याचं सेंटर देताय ना, तर तिथपर्यंत एसटी मोफत करा ना. आमचं पोरगं 2 दिवस अगोदर निघते, हॉल तिकीट दाखवायचं, एसटी फुकट. बरोबर, कुठं चला, परीक्षेला चालू, हे बघा माझं तलाट्याचं हॉल तिकीट प्रवेशपत्र, बस दाखवायचं, त्याच्यावरचा दिनांक बघायचा, कंडक्टरने चल उद्या तुझा पेपर आहे, बस गाडीत पुढं बस सीटवर नेलं. काय अडचण आहे का? म्हणजे ज्याला एसटी बस मोफत पाहिजे त्याला ती भेटणं, आणि ज्याला नकोय ते म्हातारे माणसं झाली, तो 70, 75 हाड खिळखिळी झालीत. आपल्या एसट्या काय एवढ्या भारी आहेत का? मुद्दाम गतिरोधक आला का ड्रायव्हर काय होते माहितीये का? ड्रायव्हरचा म्हणजे एवढा उकळ्या भारी असते, दणकन गाडी आदळते, हाडाचा भुगा. बरोबर, असे. मग हे स्थिती सरकारच्या लक्षात यायला पाहिजेत. हे आपलं काम नाही आहे, राज्य संस्थेचं काम आहे. मग आता यांच्या विरोधात आवाज कोण उठवायचा? आता याच्या मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट असतात का? मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. कारण मार्गदर्शक तत्वामधील जर तरतुदींची अंमलबजावणी, तत्वांची अंमलबजावणी नाही झाली तर आपण न्यायप्रविष्ट म्हणजे आपण न्यायालयाकडे जाऊ शकतो का? न्यायालय उद्या आपल्यालाच विचारणार आहेत, सरकार तुम्ही निवडलं का? मी निवडलं. तेव्हा तो 500 रुपये घेऊन मतदान करायचा, तेव्हा तो 500 जमा करायचा, याच्या 500 रुपये, याचे 500, याचे 500, सगळ्याचे 500, आणि केलं तर केलं मतदान, नाही तर इकडेच लावलेली लिंबाच्या झाडाखाली पडला. बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला सुजन व्हावं लागणार आहे. कारण एवढा मोठा संवैधानिक अधिकार, एवढा मोठा घटनेला आपल्याला अधिकार दिलाय, एवढ्या देशाचं सरकार शासन निवडण्याचा अधिकार आपल्याला दिलाय. या देशाची खरे मालक कोण असतात? आपण आहे. आपण का म्हणतो माहिती आहे का? मतदान करून आपण शासन निवडायलो. मग अशी तुम्हाला लोकशाहीत काय सांगितलं? प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही. म्हणजे हे जे असते ना मंत्रिमंडळ, हे जे नेते वगैरे ना, हे आपले खरे नोकर येतं. कारण त्यांची निवड आपण केली की नाही, राजा निवड करत असतो. ते आपले सेवक आहेत. ते आपले कोण येतं? सेवक येतं. आपण खऱ्या अर्थानं राजे आहोत तिथले, कारण आपण त्याची निवड केली. हे कर, ते कर. उलट झाले, पण ते राजे बनलेत आणि नौकर गुलाम आपल्याला केलं. राजकीय गुलाम म्हणायला काय अडचण यायला? राजकीय गुलाम, आपण राजकीय गुलाम. हे वोट बँक आहे पोरो. आणि हे घटनेच्या माध्यमातून हेच तुम्हाला सांगायचं. आपल्याकडे लय मोठं हत्यार म्हणजे घटना आहे, पण समजली तेल समजली नाही तर आपलं बी काय झालं माहिती आहे का? राज्यघटनेचं आपण फक्त अभ्यास करण्यापुरतंच राज्यघटनेचा अभ्यास करतो. बरं काय, नोकरी लागण्यापुरताच आपण घटनेचा अभ्यास करतो. खरं त्यातलं काही ना काही घ्यायला पाहिजेत आपण, बरोबर की नाही? त्यातला खरा आस्वाद, त्यातला खरा रस आपण घ्यायला पाहिजे. घेतो का आपण? नाही घेत. असो, चला जाऊ द्या. आता तुमची माती सुधारली 100%. आता तुम्ही मे महिन्यामध्ये होणाऱ्या मतदानाला, निवडणुकीला जाल, बरोबर आहे? 500 रुपये न घेता मतदान करा. तर चला, हे काय आहे पोरो? स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. उपासना नसेल त्याला पूजा म्हणा. नाही, खरंच आहे. राज्यसभेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा बाबा, उपासना, आपण एखाद्या देवी देवतांची काय करतो? उपासना करतो, म्हणजे पूजा अर्चना करतो. बरोबर, पूजा अर्चना, आरती, जय देव जय देव. नाही, खरंच आहे की नाही? ते सांगत कोणी नाही, आपल्याला सांगावं लागत. लक्षात घ्या, नाव सुंदर आहे, बरोबर आहे की नाही?
आपल्यासारखं थोडं ठेवलंय बबलू, आपली कुठंच आपलं कुठंही आरतीत नाव नाही, काहीच नाही. चला मग विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासनेचे काय आपल्याला स्वातंत्र्य. आणि हे जे दिलेले स्वातंत्र्य कसे ते गुणात्मक स्वरूपाचे, कसे ते गुणात्मक स्वरूपाचे, अमर्यादित आहेत का हे नाहीत. पण एक लक्षात घ्या पोरो, संविधानाच्या सरनाम्यात 5 स्वातंत्र्य जरी असले तरी आपल्याकडे घटनेमध्ये कलम 19 ते कलम 22 स्वातंत्र्याचा हक्क आहे. आणि कलम 19 न भारतीय नागरिकांना 6 स्वातंत्र्य दिलेत. किती स्वातंत्र्य दिलेत? कलम 19 न आपल्याला 6 स्वातंत्र्य आहेत. आणि संविधानाच्या सरनाम्यात किती स्वातंत्र्य आहेत? 5 आहेत. समजलं ना? बस चलो. त्यानंतर पुढे आपल्याकडे आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता वाक्य आहे. राष्ट्राची एकता आणि या शब्दामधून काय लक्षात येतं पोरो? राष्ट्राची एकता आणि एकात्मता यातून याच्यामधून भौगोलिक आणि मानसिक बाजू प्रदर्शित होते. याच्यातून काय होतं? भौगोलिक आणि मानसिक बाजू जी आहे ती प्रदर्शित होते. तुम्हाला काल परवा उदाहरण दिलं होतं, जर भारत पाकिस्तानचा सामना लागला तर भारत पाकिस्तानचा सामना लागल्याच्या नंतर कुठंतरी वाटतं की आपला भारत विजयी व्हावा. ही एक राष्ट्रभक्तीची भावना आपल्या मनामध्ये आहे की नाही? एवढा पाकिस्तान म्हणूनच नाही, आपल्याकडे क्रिकेटचा सामना आफ्रिकेसोबत असू द्या, लंकेसोबत असू द्या, ऑस्ट्रेलियासोबत असू द्या, बांगलादेशासोबत असू द्या किंवा इंग्लंडसोबत असू द्या, मग काय ना काय वाटते आपल्याला? भारत जिंकावा. कंसा ड्रीम 11 वाले सोडू ना, नाही त्याला वाटते मोहात प्लेयर खेळावा, कारण 49 रुपयामध्ये 1 कोटीचं स्वप्न बघतो. बरं 2 कोटी कॉन्टेस्ट व्हायला वाटते. चला असू द्या. मग एकता आणि एकात्मतेमधून काय होतं? मानसिक बाजू प्रदर्शित होते. बरोबर आहे, हे लक्षात राहू द्यायचं. अशा पद्धतीने आपल्या संविधानाच्या सरनाम्याची ही काय तर सगळी आयडियल्स येतं. काय येतं? आयडियल्स येतं. कळलं? शेवटी पुन्हा हे पण सांगितलं, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही संविधान स्वीकृत करतोय. बरोबर, अधिनियमित करतोय, त्याची प्रत अर्पण केली आहे. मग अशा पद्धतीचा हा आपला काय सरनामा आहे. पण पोरो, आता हा सरनामा जो आहे, हा सरनामा आपल्या घटनेचा भाग आहे का नाही, या संदर्भात 1 नाही 2 नाही असे 3 महत्त्वाचे खटले आपल्याला सांगता येतात की सरनामा हा घटनेचा भाग आहे का नाही. तर अशा प्रकारचा, अशा पद्धतीचा पहिला खटला हा 1960चा आहे. कधीचा आहे? 1960चा आहे. पोरो, त्या खटल्याचं नाव होतं बेरुबारी युनियन खटला. काय नाव होतं? बेरुबारी युनियन नावाचा हा खटला आहे. याचं नाव काय आहे? बेरुबारी युनियन खटला. आणि हा खटला कधीचा आहे? 1960 सालचा हा खटला आहे. बेरुबारी युनियन नावाचा खटला. हा एक भूखंड होता. तत्कालीन पूर्व पाकिस्तानला म्हणजे आजच्या बांगलादेशाला द्यायचा आणि त्यांच्याकडचा जमिनीचा भाग आपल्याला घ्यायचा होता. या संदर्भातला हा खटला आहे, ज्याचं नाव होतं बेरुबारी. काय नाव त्याचं? बेरुबारी. या संदर्भातला हा खटला आहे. आणि या खटल्यामध्ये पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित केला. कुठला? याच्यामध्ये पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित झाला की सरनामा हा संविधानाचा भाग आहे का? तेव्हा आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. काय निकाल दिला? सरनामा हा संविधानाचा भाग, सरनामा हा संविधानाचा भाग नाही, असा महत्वाचा निकाल दिला होता. लक्षात घ्या, सरनामा हा संविधानाचा भाग नाही. लक्षात घ्या, असा निकाल 1960च्या बेरुबारी युनियन खटल्यामध्ये 1960ला दिला की सरनामा हा संविधानाचा भाग नाही. लक्षात घ्या. परंतु हा निकाल देताना एक महत्व प्रतिपादित केलं. कोणतं? की सरनामा हा संविधानाचा भाग नाही, परंतु तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. थोडक्यात संविधानाच्या सरनाम्याचं जे महत्व आहे ना, ते अधोरेखित करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलं. सरनामा संविधानाचा भाग नाही, पण तो उपयोगी पडू शकतो, तो महत्वाचा आहे. महत्वाचा आहे म्हणजे संविधानाच्या सरनाम्याचं जे महत्व होतं ते अधोरेखित केलं होतं. पण काय सांगितलं? सरनामा संविधानाचा भाग नाही. त्यानंतर पोरो पुन्हा एक खटला सुरू झाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 1973ला. हा खटला ऐतिहासिक असा आहे. हा खटला ऐतिहासिक असा केरळ सरकारच्या विरोधातला होता, ज्याचं नाव होतं राईट. काय नाव त्याचं? केशवानंद भारती. केशवानंद भारती खटला. आता केशवानंद भारती हा जो खटला आहे, हा खटला कोण्या सरकारच्या विरोधातला आहे? केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार.
किंवा केरळ राज्य विरुद्ध केरळ राज्य. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य करतो इथं कंसामध्ये बघा. ते हा खटला कधीचा वर्ष 1973चा आहे. केशवानंद आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सर्वात मोठं घटना खंडपीठ हे केशवानंद भारती खटल्याच्या टायमाला स्थापन झालं होतं. 13 न्यायाधीशांचं होतं. किती न्यायाधीशांचं? 13 न्यायाधीशांचं हे घटना खंडपीठ होतं. याच्यामध्ये केशवानंद भारती हा खटला पराभूत झाले, हरले. कारण निकाल लागला होता कसा? 6-7 अशा बहुमताने निकाल लागला होता. 6-7 असा हा निकाल लागलेला होता. पण या केशवानंद भारती खटल्यानं खूप सारी अशा गोष्टी आपल्याकडे निर्माण झाल्या. खऱ्या अर्थाने या केशवानंद भारती खटल्यानं आपल्या घटनेची जी मूळ चौकट आहे, ही मूळ चौकट भक्कम झाली, मजबूत झाली. लक्षात कशा पद्धतीने बघा. या खटल्यात पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित झाला, कोणता? सरनामा हा संविधानाचा भाग आहे का नाही. मग सरनामा हा संविधानाचा भाग आहे का नाही असा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाल्यावर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं केशवानंद भारती खटल्याच्या टायमाला की सरनामा हा संविधानाचा भाग, सरनामा हा संविधानाचा भाग आहे. सरनामा संविधानाचा भाग असल्याचा निर्णय दिला. थोडक्यात सर्वोच्च न्यायालयानं आपला पूर्वीचा निकाल बदलला. पूर्वीचा म्हणजे 1960चा जो निकाल होता तो बदलला. आता नवीन निकाल दिला आणि काय सांगितलं? सरनामा हा संविधानाचा भाग असल्याचा निर्णय दिला. तिथंच प्रश्न उपस्थित झाला की हा सरनामा संविधानाचा भाग आहे का, तर याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का? तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं घटनेच्या इतर भागामध्ये घटना दुरुस्ती करता येत असेल, इतर भागामध्ये जशा पद्धतीनं 368 अंतर्गत आपण घटना दुरुस्ती करतो, तर संविधानाच्या सरनाम्यामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती करता येते. संविधानाच्या सरनाम्यात घटना दुरुस्ती करता येते. पण घटना दुरुस्ती करत असताना घटनेची मूळ चौकट बदलता येत नाही किंवा घटनेच्या मूळ चौकटीला धक्का लागता कामा नाही. थोडक्यात घटनेची जी मौलिक संरचना आहे, ही मौलिक संरचना न बदलताही आपल्याला घटना दुरुस्ती करता येते. असा ऐतिहासिक आणि महत्वाचा निकाल 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये दिला होता. येते का लक्षात? हॅलो, बस हा निकाल दिला. 3 वर्षामध्ये घटना दुरुस्ती. किती वर्षात? 3 वर्षामध्ये घटना दुरुस्ती झाली. 3 वर्षामध्ये. 3 वर्षामध्ये म्हणजे साल होतं 1973. साल होतं 1973 आणि 1973ला घटना दुरुस्ती झाली. 1976 माफ करा, 1976ला 42वी घटना दुरुस्ती. कितवी? 1976ला श्रीमती इंदिरा गांधी सरकार होतं. 42व्या क्रमांकाची ही घटना दुरुस्ती आणि या 42व्या घटना दुरुस्तीनं आपल्या संविधानाचा जो सरनामा होता, या सरनाम्यात 3 शब्द अंतर्भूत केले. 3 शब्दांचा समावेश केला. 3 शब्द कोणते होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. बरोबर आहे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 जे शब्द आहेत, हे 3 शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 काय केले? समावेश केले. आतापर्यंत संविधानाच्या सरनाम्यात फक्त एकदा घटना दुरुस्ती झाली. कितीदा? एकदा. त्यानंतर घटना दुरुस्ती झाली का? नाही. हे पण लक्षात राहू द्या. चला, त्यानंतर पुढचा एक खटला होता 3ऱ्या क्रमांकाचा पोरो. खटल्याचं नाव होतं LIC ऑफ इंडिया केस. खटल्याचं नाव काय होतं? काय नाव होतं खटल्याचं? LIC ऑफ इंडिया केस. LIC ऑफ इंडिया केस हा जो खटला आहे, हा खटला होता पोरो 1995चा. कधीचा होता? 1995चा हा खटला होता. भारतीय जीवन विमा निगम लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. यालाच आपण काय म्हणतो? भारतीय जीवन विमा निगम लिमिटेड विरुद्ध भारत सरकार, अर्थात LIC ऑफ इंडिया केस. हा 1995चा खटला होता. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं काय की सरनामा हा संविधानाचा केवळ भाग नाही. सरनामा हा संविधानाचा केवळ भाग नाही, तर सरनामा हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे. सरनामा हा संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचा ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण निकाल दिला. सरनामा हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निकाल दिला. सरनामा बाजूला करून घटना बाजूला करता येत नाही. म्हणजे संविधानाला बाजूला करून सरनामा वेगळा करता येणार नाही. कारण हा सरनामा संविधानाचा कसा भाग आहे? अविभाज्य भाग आहे. म्हणजे सरनामा एकीकडे करून आपलं संविधान बाजूला करता येत नाही, कारण हा अविभाज्य भाग आहे. असा ऐतिहासिक निर्णय 1995ला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिला की सरनामा हा संविधानाचा कसा? अविभाज्य भाग आहे. समजलं?
हा झाला आजच्या आपला सरनामा कंप्लीट. काही अडचणी असतील तर बिनधास्त विचारणं, लाजायचं नाही. कंसात घरच्यासारखं काय अडचण असेल तर बिनधास्त तुम्ही सांगू शकता, विचारायचं, लाजायचं नाही. नाही तर कसं विचारा, सरला काय वाटल, मला काही वाटत नाही. काय वाटत नाही म्हणल्याच्या नंतर बस क्लास सुटल्यावर रस्त्यानं मग उधार करू नका एवढं करतो. कारण काही टपूनच बसलेले असतात उधार करायला. नाही खरंच सांगायलो, महिला असो का पुरुष मंडळी असो, आपला उधार करायला टपूनच बसले तर उगीच बडबड केली म्हणून, आगाव डायलॉग मारली म्हणून. बरोबर आहे. नाही सांगायलो रे, तसं तुम्ही डायलॉग मारत नाही मला माहिती आहे, उधार करत नाहीत, केला तर नगदीच करता. तोंडावरच असते तुमचं. आणि माणसांचं असं तोंडावरच बोललं पाहिजे, माघाऱ्या बोललं नाही पाहिजे. बरोबर. आता माघाऱ्या बोलायला का आपण कोणाची सासू नाही आणि आपली कोणी सून नाही, त्यामुळे माघार जे ते स्पष्ट आणि क्लिअर तोंडावर बोलायचं. बरोबर आहे की नाही? असो, काय अडचण नाही. आणि आपल्याच माणसाला माणूस बोलत असे हक्कानं. बरोबर आहे. म्हणजे आतापर्यंत सांगितलेलं समजा 0% खोटं, काही बी आपलं. कुठं शिकला तू? धन्यवाद. कारण आता लय वेळ थांबल्याच्या नंतर कसं होईल माहिती आहे का, माझ्या संयमाचा बांध तुटल. नाही घसरत नाही, जिथं घसरायचं तिथंच घसरती. तिथं काय घसरगुंडी आहे का? एक कसर आहे.